काय बोलताय तुम्ही? कसं सगळं छान होईल? माझ्या अख्ख्या आयुष्याची वाट लावलीस तू? शालू, या मुलीने ना आता पाय धरून तुला थँक्यू म्हणायला हवं. कशी कशी निघून गेली बघ ती. अच्छा, ओरडू नकोस. लहान आहे ती. आपण बोलू तिच्याशी, समजावू. आई, तू शांत हो. हे बघ, दिला धक्का बसलाय. ती शांत झाली ना की कळेल तिला. रडू नको. तुम्ही लोक असाल पडे दिलवाले, पण मी नाही. हिची अक्कल ठिकाणावर आणलीच पाहिजे, आणि ते पण आत्ताच्या आत्ता. असं आहेस. आता छान आहे. आई, मी गिफ्ट नाही आणलंय आज तुझ्यासाठी. सॉरी. तू आलास ना, माझं सगळ्यात मोठं गिफ्ट मला मिळालं. बरं थांब जरा, दृष्ट काढायचे. आई, कशाला हे सगळं आता? गरज असते याची. आता बाहेर तुझ्या आजूबाजूला इतकी माणसं असतात, कोणाची दृष्ट कधी लागेल आपल्याला नाही सांगता येत. तू माझं ATM आहेस. तुला लोकांची दृष्ट कशी लागू देईन मी? तो अधिकार फक्त माझा आहे. झालं झालं. ये मग आता. चल. बघ किती दृष्ट लागली होती. मी रिचार्ज जराही उधळला नाही. जा फ्रेश होऊन ये. मी जेवणाची तयारी करायला सांग. येस. आता बघ, तुझी आईच तुला किती आणि कशी दृष्ट लावते ते. डोक्यावर पडलेस काय ग तू? हा, काय काय चुकीचं बोलले मी? जस्ट इमॅजिन पिंकी, मी एका राजघराण्यात जन्मले असते. अरे असते काय, होतेच. की मोठी हवेली, की प्रॉपर्टी, का पैसा, ऐशो आराम, हे सगळं सोडून मला इथे असा स्ट्रगल करावा लागला नसता. पण नाही, माझ्या सावत्राईला ते नको होतं. तिच्यामुळे आय लॉस्ट एव्हरीथिंग. मी डायरेक्ट हिरोईन झाले असते, आरकेची हिरोईन झाले असते. असा स्ट्रगल करावा लागला नसता मला. बट नाही, या बाईमुळे सगळी माती झाली. अगदी असं काय बोलतीयस तू? आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आईने ते घर, पैसा, प्रॉपर्टी सगळं सोडलं, आणि आता तू तिलाच ब्लेम करतेयस. हे बघ, मी तुला लागलेला शॉक समजून घेऊ शकते, पण तू पण समजून घे. तू आज जिवंत आहेस. आज जी जगतेस ना, ती त्या शालूमुळे. अगं, त्या राजघराण्यात मारून टाकलं असतं तुला, मग कशी झाली असतीस हिरोईन? हा, नाही, शालूच चुकलं ग. तिथंच सोडून यायला हवं होतं तुला. मग काय झालं असतं सोडून आली असती तर?
त्या गरिबीत चढण्यापेक्षा श्रीमंतीत मेले असते ना मी. ए अमृता, हाँ तेरे घर में बजा नहीं आज? हाँ तो इधर देखने के लिए आई है, मजा घेती है? जाना जाना, काम करना है, जाना जाना, तुम्ही पण जाना. ए देख कार्तिकी, तुला कधीच सौतेली वागणूक दिली नाही शालूनं. दोघींमध्ये कधीच भेदभाव केलेला नाहीये, उलट तुझे जास्त लाड केलेत आणि डोक्यावर चढवून ठेवलंय तुला. लाडबीड बोलू नकोस ना तू. म्हणून माझं लग्न लावायला निघाली होती ती बाई. दी अगं रागाच्या ए, भरात राग, तू तर गप्पच बस हं. तुझ्या बाबतीत हे सगळं घडलं नाही ना म्हणून बोलतेयस असं. पण तू सावत्र नाहीयेस, मी सावत्र आहे. दी ऐक ना. ए, गप. हे बघ, आतापर्यंत मला असं कधीच वाटलं नाही. सो प्लीज तूही असा विचार नको करूस. तू तर तिचीच साईड घेणार ना, कारण तू तिची सख्खी मुलगी आहेस. तिच्याशी बोलण्यात ना काही अर्थ नाहीये मोहिनी. चल, तू तिला अक्कलच नाही का तेवढी? चल तू नाही. जा ना, जा. जातोय. Get lost. तू नकोय मला तुमची खोटी दया. नाही, मी बोलते ना तिच्याशी. तू सोड ना. आरकेची हिरोईन झाली असते मी, पण माझी सावत्र आई मध्ये आली आणि माझ्या लाईफचा ट्रॅक चेंज करून टाकला ती. नाही ऐकणार तू माझं. ऐक का मला? ओळखते तिला लहानपणापासून. ते नाही ऐकणार. थोडं तुला 2 मिनिट दे ना मला. जाऊ दे. थांब तू. थांब. मी कधीही तिला माफ कर, कधीच नाही. अरे मीच सांगितलं आज त्यांना की आज त्यांना सुट्टी. चला तुम्ही पण जेवून घ्या. जा जा जा, सगळ्यांनी जेवा. तू बस, मी आलीच. हा, तू कुठे चाललीस? अरे बाकी तयारी घेते ना. ती होत राहील का? ये. अरे पण बस 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 मी काय म्हणते की तू बस, एकत्र जेवूया. आई, तू आहेस ना म्हणून या घराला घर पण आहे, नाहीतर. हॅलो, मी सुद्धा राहतो या घरात. मला बोलवावं असं नाही वाटलं. अरे गडबडीत राहिलं. ये ना तू, बस इथे. बस ना, तू पण जेवायला बस. हा, जस्ट बिकॉज मी इथे आलो म्हणून थँक्यू. माझं ताट भरून माझ्या रूम मध्ये पाठवून दे. अरे राघव किती दिवसांनी आलाय घरी. ये तू पण बस त्याच्या बरोबर जेवायला. चल चल लवकर. तो आलाय मग मी काय करू? अच्छा, त्याच्या आवडीची भाजी. तुला मी 1000 वेळा सांगितलंय की मला हा असा पालापाचोळा खायचा नाहीये, मग का बनवतेस तू? अरे त्याचं डाएट असतं ना, असं अरे काय करतो? खड्ड्यात गेलं ना त्याचं डाएट. त्याचं डाएट मग माझ्या डोक्याला त्रास का? तसंही ना, ही भाजी बघून ना मला वॉमिट करावं असं वाटतंय. बट हू केअर्स? तुला जे काही हवे ते शेफला सांग, बनवून देईल तो. पण आईशी बोलताना जरा नीट. ए, मला सांगणारा तू कोण? आणि तू जेवणा स्वतःच, मला सांगायचं नाही. अजिंक्य, अजिंक्य ऐक ना. अजिंक्य, अजिंक्य, अजिंक्य ऐक ऐक. असं नाही करायचं, असं नाही करायचं. चल जेवायचं. हे बघ, असं भरल्या घरात असं नाही वागायचं. चल माझ्या बरोबर, चल जेवा बरं तुम्ही दोघं जण. तुझ्या आवडीचं काहीतरी करून आणू का मी? हां चालेल, ये बस 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 बस. हां, मी आले, लगेच काहीतरी घेऊन येते हा तुझ्यासाठी. वा ललिता मॅम, वा. खूप कौतुक आहे ना तुम्हाला याचं. हा सांगेल तसं तुम्ही वागणार, हा सांगेल ते तुम्ही सगळं ऐकणार आणि माझ्याकडे दुर्लक्ष करणार. छान छान. या घरात ना माझं कोणीच नाही. सगळे फक्त आरके 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 एवढंच बोलणार. त्यामुळे या घरात मी कसं राहायचं आणि कसं वागायचं हे मला कोणीही सांगायचं नाही. अजिंक्य, असं नाही करायचं. माझं नाही ऐकणार तू. ये, चल जेवायला बस. मी सांगितलं ना तुला, एकदा कळत नाहीये का तुला? ए, 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 ए. परत आईशी या भाषेत बोलायचं नाही. ती रेडी प्लेट समोर आणून देते ना,
म्हणून किंमत राहिली नाही तुला. वा, तुझा हा मुलगा माझी कॉलर धरतोय आणि तुला काहीच वाटत नाही. सावत्र मुलगा आहे ना मी तुझा. काय बोलतोयस तू? मी कधी तुला सावत्रपणाची वागणूक दिली? हो कमॉन, जेव्हापासून मला हे सगळं कळायला लागलं ना तेव्हापासून. आज माझी आई असती ना तर हे सगळं झालंच नसतं. आणि आमच्या फादरला तर काही कळतच नाही. अजिंक्य, बास. यू क्रॉसिंग युअर लिमिट. राघव, त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. तू जेवायला बस. भूक मेली आहे माझी. राघव, 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 ऐक ना. गुड जॉब. आता तू सोड. अगं मोहिनी, असं कसं बोलू शकतेस तू दी? दोन संबंध नसलेल्या गोष्टी एकमेकांशी जोडतीयस तू. ए, जोडणार मी जोडणार हा संबंध. मी रिझल्टचं खोटं बोलले तेव्हा तू काय बोलली होतीस मला? आई आपल्यापासून काही लपवत नाही, आई खोटं बोलत नाही. मग हे काय आहे? आपला जीव वाचवण्यासाठी लपवलंय तिने. तिने माझं भविष्य लपवलंय. कळतंय तुला मोहिनी? कार्तिकी, ते सगळं ना इथं लिहिलेलं असतं हा? नाही, असं काही नसतं. मी झालेच असते हिरोईन. वा, जोपर्यंत हे सगळं तुला माहित नव्हतं तेव्हा काय म्हणायचीस ग तू? हेच की इंडस्ट्रीत कसं ग्रुपिझम असतं, कॅसी लॉबी होतीये. हा, माझ्या टॅलेंटची कुणालाच कदर नाही. उठता बसता तकदीरला शिव्या घालायचीस, हो ना? तेव्हा तर तुला असं कधी वाटलं नव्हतं ना? वाटलं होतं ना, कायम वाटलं होतं. आणि ह्या घरात नेहमी तुला आणि मला कम्पेअरच करत आली आहेत. तू किती रिस्पॉन्सिबल आहेस आणि मी किती इरिस्पॉन्सिबल आहे हेच दाखवण्यात आलंय. म्हणून माझं लग्न लावायला निघाली होती तुझी आई. हे बघ, असं काही नाहीये. तू थोडं लॉजिकली विचार कर, शांत डोक्याने विचार कर. जा नाही, हल्ली मी अलोन. एकटं राहायचंय? हा, राहा मग, एकटीच राहा. शालूने गलती की. तिने ना तिथंच सोडायला हवं होतं, त्या हवेलीमध्ये. तुला तुझ्याशी बोलणं म्हणजे ना डोक्याचं दही करून घेण्यासारखे. चांगले पांग फेडलेस हा तिचे, तिच्या मायेचे. मायेचे पांग हे नॉन. व्हॉट क्रॅप. हा, क्रॅपच आहे. लायकीच नाहीये ग तुझी. चल चल तू. का जा. मी त्या रॉयल फॅमिलीमध्ये राहिले असते तर आज आरकेची हिरोईन झाले असते. कळतंय का? आरकेची हिरोईन झाले असते मी. सावत्र आई म्हणे. तुझा हा मुलगा माझी कॉलर धरतोय आणि तुला काहीच वाटत नाही. सावत्र मुलगा आहे ना मी तुझा. हे राघव, खातोस का थोडस? नकोय आई. अरे, असं काय करतोयस तू? आल्यापासून काहीच खाल्लं नाहीयेस. असं उपाशी पोटी नाही राहायचं. भूक नाही आई. एका मुलाने अन्नाचा अपमान केलाच आहे, आता दुसऱ्याने तो करू नये एवढीच इच्छा. खूप मागतेय का मी काही? आई, मी काही सहन करू शकतो, काही, पण तुझा इन्सल्ट नाही. अरे, कोणाचं कुठलं बोलणं मनावर घ्यायचं हे माहितीये मला. अजिंक्यच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही. मला होतो आई त्रास, होतो मला त्रास. इतक्या दिवसांनी आनंदाचा एक क्षण होता, स्पॉइल केला त्याने. वाय? काय?
तो आनंदाचा क्षण तू पुन्हा क्रिएट करू शकतोस ना. तू जेवलास की मला आनंदच होईल ना. थोडंसं खाऊन घे ना. हा, तुझ्या आवडीचं केलं ना सगळं मी. थोडंसं खाशील माझ्यासाठी. बरं मग मी जाऊ का बरं. हे बरोबर जमतं तुला. ये. भाजी खरंच छान झाली. तू जेवलीस? तू जेवलास ना की माझं पोट भरेल. एका गोष्टीचं प्रॉमिस हवंय. एखादी गोष्ट चुकीची घडत असेल किंवा जर आपल्या हातात नसेल तर त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. अजिंक्यच्या बोलण्याचा त्रास करून घ्यायचा नाही. कारण तुला त्रास झाला तर मला होतो. ज्याची भीती होती तेच झालं. आता तुम्ही प्लीज या सगळ्याचा त्रास नका करून घेऊ. होईल सगळं ठीक. मी बोलतो त्यांच्याशी. नाही पण एका अर्थी जे झालं ते चांगलंच झालं. माझ्या डोक्यावरचं ओझं उतरलं. एवढी वर्ष हे सत्य आपण लपवून ठेवलं पण आज ते सगळ्यात समोर आलं ते बरंच झालं. आपण एकमेकांना शब्द दिला होता ना. काय झालं मग त्याचं? तुमचा अपमान होत होता. आणखी किती सहन करू शकणार होते. शब्द पाळण्यापेक्षा तुमचा मान जपणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं होतं. मी केलं असतं ना माझ्या पद्धतीनं हँडल. कसं त्यांनी ऐकून घेतलं असतं तुमचं. मोहिनीला तर असंच वाटत राहिलं असतं की तिनं अमरापूरला जे बघितलंय तेच खरंय. पण त्यासाठी खरं सांगायची गरज नव्हती. तुम्ही आमच्या आयुष्यात आलात म्हणून आज हे खरं सांगायला मी जिवंत आहे. तुम्ही हे घर तोलून धरलं. मुलींना वडिलांचं प्रेम दिलं. मला एक स्त्री म्हणून मान दिलात आणि कसलीही अपेक्षा ठेवली नाही. पण मलाही कुटुंबाचा सहवास लाभला ना तुमच्यामुळे. माझ्या पिंकीला एक मोठी बहीण लाभली तुमच्या रूपात. अहो तुम्ही माझ्या घराला घर पण दिलात. तुम्हाला खरं सांगू, एखादा माणूस जेव्हा थकून भागून काम करून घरी येतो ना तेव्हा घरी कोणीतरी आपली वाट बघतंय ही भावनाच किती सुखावून जाणारी आहे माहितीये. कधी कधी रक्ताच्या नात्यातही जे मिळत नाही ना ते मायेचं नातं देऊन जातं. पण आता तेच नातं जपावं म्हणून मी हे केलं. आणि मला या गोष्टीचा अजिबात पश्चाताप नाहीये. का काय एवढं इम्पॉर्टन्स देतेस त्याला? का जीव घातलंस त्याला? सांगणार आहेस का जीव घातलंस? एवढी ओव्हर ऍक्टिंग करतोस ना म्हणून कोणी कास्ट करत नाही तुला. आर यू मेकिंग फन ऑफ मी? चेष्टा करतेस का तू माझी? सांग ना. अश्विलय व्हॉट? जस्ट ओके. राघवला वाटतं मी त्याची आई आहे. त्याच्यावर जीवापाड प्रेम करते. पण कुणाला काय वाटतं ह्यानी काय फरक पडतो?
आपण नेहमी गुड कॉप बॅड कॉप खेळत राहायचं. तू त्याला नेहमी त्रास द्यायचास आणि मी त्याला शांत करणार. आजपर्यंत त्याने माझ्यासाठी माझ्या शब्दाखातर किती पैसा खर्च केलाय. ती NGOs आहेत, ट्रस्ट आहेत. पण त्यासाठी सायनिंग ऑथॉरिटी कोणाकडे? RK. आणि तो जेव्हा ती अथॉरिटी तुला देईल ना तेव्हा खरं होईल. तसंही होईल. एक दिवस तू माझ्या सांगण्यावरून त्याचा पैसाच काय जीव सुद्धा देईल.